आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. या ब्राह्मणपाडा विभागामध्ये जितूबळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून महामानवाची जयंती या ठिकाणी साजरी होते. त्यानिमित्त वृक्ष रोहण किंवा रोपण आणि वाटप. मी बऱ्याच वेळा स्वागतच्या या कार्यक्रमामध्ये आलेलो आहे आणि त्याचे वेगळे कार्यक्रम असतात. तर निसर्गावर प्रेम करणारा माणूस आणि जो स्वतःवर प्रेम करतो, जो समाजावर प्रेम करतो, तोच निसर्गावर प्रेम करू शकतो. तर निसर्ग आणि माणूस हा वेगळा होऊच शकत नाही. म्हणून स्वागत तुमच्या विठोबा प्रतिष्ठानचं फार फार अभिनंदन, कौतुक आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देताना एकच लक्ष लागेल, कांबळे सरांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. थोडक्यात पण सर्व सार आलं. म्हणजे ग्रंथाचं सार काय असतं ते आपल्याला कळतं. तसा हा महामानव एक ग्रंथ आहे, सार आहे. माणसाला माणुसकी दाखवतो. चातुर्वर्ण व्यवस्था संपवण्यासाठी त्यांनी लढा दिला आणि माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागावं. स्वकर्म ही धर्म आहे. धर्माची व्याख्या वेगळी काही नाही. महाभारत असेल, रामायण असेल, त्यावेळेस मला वाटतं कुठल्याच जाती व्यवस्था नव्हतीच. स्त्री आणि पुरुष ही एकच जात होती. माणुसकी हा धर्म होता. वेगळा धर्म नव्हता, कुठे संकल्पना पण नव्हती. पण आता तुम्ही सांगितलं की 5,000च्या वर जाती व्यवस्था आमच्या देशामध्ये की आहेत आणि या सर्वांना समान न्याय द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केले. म्हणून खऱ्या अर्थानं महाकाव्य ते आहे. आम्ही ते जपलं पाहिजे, ते जतन केलं पाहिजे. पुन्हा एकदा या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था लादण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना त्यांचे विचार घेतले पाहिजेत. मी नेहमी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या, मनात घ्या, हृदयात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं आताच त्यांनी सांगितले. कुठल्याही एका व्यक्तीसाठी, जातीसाठी किंवा समाजासाठी केलं, संपूर्ण देशासाठी केलेले आणि संपूर्ण माणुसकी या जमातीसाठी केले. आणि ते संविधान ते अबाधित राहिलं पाहिजे. राजा राजाच राहिला पाहिजे असं काही नाही. राजा हा सामान्य आहे आणि सामान्य हा राजा आहे. खऱ्या अर्थाने देशातला सामान्य नागरिक हा राजा आहे. की बाबासाहेबांनी आम्हाला दिले ते आमचा अधिकार आम्ही अबाधित ठेवले पाहिजे, त्याचे आम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, शाहू फुले, महात्मा फुलेंनी अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध लढण्याची आम्हाला ताकद दिलेली, बळ दिले. त्यांचे विचारच आम्हाला लढण्याची ताकद देतात. लढण्याची क्षमता ठेवायची. आणि आता भारत देशासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी माणुसकीसाठी, भारतीय संविधानासाठी एकत्र येऊन संविधान अबाधित राहण्यासाठी आम्ही लढलं पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे. तीच खरी शिकवण, ती घेऊन जाऊया आणि संविधान राखण्यासाठी, जपण्यासाठी आपण एकत्र येऊया. तीच शपथाचा संकल्प करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.